राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडलाय। मागील अनेक वर्षांपासून या निवडणुकांसाठी मेहनत करणारे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी संधीच्या प्रतीक्षेमध्ये असतात। मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये आमदार, मंत्र्यांचे नातेवाईक तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय। कारण नगराध्यक्ष पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये आमदार, मंत्र्यांची मुलं, भाऊ, पत्नी, आई यांनाच तिकीट मिळालेली आहेत आणि अनेक वर्षांपासून तळागाळामध्ये जात पक्षाचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या हातात मात्र पक्षाचं पोस्टर आणि झेंडाच आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आमदार आणि मंत्र्यांच्याच नातेवाईकांना तिकीट मिळालेलं आहे। तर कोण आहे ते आमदार आणि मंत्री पाहूया। गिरीश महाजन त्यांच्या पत्नीलाच म्हणजे साधना महाजन यांना तिकीट मिळाले। शिरपूरमधून भाजपचे आमदार अमरीश पटेल आणि अमरीश पटेल यांचे चिरंजीव चिंतन पटेल यांना तिकीट मिळाले। धुळे दोंडाईचामध्ये पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्रींना तिकीट मिळालेलं आहे। नंदुरबारमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नीलाच म्हणजे रत्ना रघुवंशी यांना तिकीट मिळाले। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मुलीला म्हणजे प्रियदर्शनी उईके यांना तिकीट मिळालेलं आहे। माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सुनेला म्हणजे प्रियंका मोघे यांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिकीट मिळाले। पुसदमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना तिकीट मिळालेलं आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांना तिकीट मिळाले। अमरावती धामणगाव रेल्वेमध्ये भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणी अर्चना रोठे यांना तिकीट मिळालेलं आहे। दर्यापूरमध्ये भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे यांना तिकीट मिळाले। अंजनगाव सुरजीमध्ये शिवसेना आमदार गजानन लवटे यांच्या मुलाला यश लवटे याला तिकीट मिळालेलं आहे। सिल्लोडमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाला समीर सत्तार यांना हे तिकीट मिळालेलं आहे। अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भावाला मिलन कल्याण शेट्टी यांना तिकीट मिळाले। दुधणीमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पुतण्याला प्रथमेश म्हेत्रे याला तिकीट मिळाले। अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेला प्राजक्ता पाटीलला तिकीट मिळाले। बाळापूरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या भावाला भूपेंद्र पिंपळे यांना तिकीट मिळाले। फलटणमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुलाला म्हणजेच अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळाले।